आज मी काळं सुक्कं मटण बनवणार आहे लोखंडाच्या तव्यातील। हे मी तेल टाकून घेते। हे 250 ग्रॅम मटण आहे। कुकरला 2 शिट्ट्या न पाणी टाकता करून घेतले। हे खोबरं, कांदा, लसूण हे सर्व मी भाजून घेतले अगोदर। गॅसवर ठेवून भाजले। हे काळा कलर आला ह्याला, असं मिक्सर लावून बारीक करून घेतलंय। ह्याला अगोदरच गॅसवर भाजून घेतलेलं असल्यामुळे जास्त भाजायची काही गरज नाही, लवकरच भाजून घेणार। भाजून झालं। आता मी हे मसाला घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी धना पावडर, सुहाना मसाला आणि घरी बनवलेलं काळं तिखट। मी जास्त मसाल्याचा वापर करणार नाही। छान असा वास सुटलाय। लोखंडाचा तवा असल्यामुळे त्याला एक वेगळी चव येणार आहे। दिवाळीचं खाऊन जरा तोंडाला हे झालंय ना, म्हणलं झणझणीत असं सुक्कं मटण बनवू, आज काळं मटण बनवू। आज आम्ही दोघंच घरी आहे, मी आणि माझा मुलगा, आम्ही दोघंच हे मटण खाणार आहे। तसं सुनबाई माहेरी गेलेली आहे, ती तिकडं छान छान खात असेल, पण हा व्हिडिओ मी तिला पाठवणार आहे। ह्याच्यामध्ये मटण शिजायला टाकताना मी आलं लसणाची पेस्ट आणि कांदा, हळद, मीठ टाकलं होतं। तर ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसंच मीठ अगोदर पण टाकलेलं असल्यामुळं, आणि थोडंसं गरम पाणी टाकून हे एक 5 मिनिट झाकून ठेवून देऊ।